केळी उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यातले काही शेतकरी आता हळद लागवडीकडे वळू लागले आहेत। मात्र वाहतुकीचा खर्च आणि हळदीच्या भावात होत असलेली तफावत यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय। पाहूयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा एक स्पेशल रिपोर्ट। जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटामुळे केळीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। त्यामुळे पर्यायी पीक म्हणून जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हळदीच्या पिकाकडे वळले आहेत। रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जाते। सद्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे 2000 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड केली जाते। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या तुलनेत सुमारे 35% हळद जळगाव जिल्ह्यात उत्पादित केली जाते। मात्र उत्पादित हळद शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठेत विक्री करता पाठवावी लागते। वाहतुकीचा खर्च आणि भावाच्या तफावतीमुळे जळगाव जिल्ह्यातील हळद उत्पादकांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय। योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यात स्वतंत्र हळदीची बाजारपेठ आणि खरेदी विक्री केंद्र सुरू करावं अशी मागणी हळद उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते। बरेच वर्षापासून आम्ही लागवड करतोय, पण आम्हाला त्याचा मोबदला योग्य मिळत नाहीये। आम्ही प्रोसेस वगैरे सुद्धा करून आम्ही सांगली मार्केटला पाठवतो आमची हळद, पण तिथं आम्हाला योग्य न्याय मिळत नाही। आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की कृषी विभाग असो की त्याने आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला हळदीसाठी एक स्वतंत्र मार्केट उपलब्ध करून द्यावी। केळीला पर्यायी पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकरी हळदीच्या पिकाकडे वळले आहेत। मात्र बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे उत्पादन चांगलं होऊन देखील शेतकऱ्यांना योग्य नफा मिळत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। रावेर यावल तालुक्यामध्ये प्रामुख्याने केळी हे पहिलं पीक होतं, पण केळीला पर्याय म्हणून हळदी ही अंगीकारली। जर या परिसरामध्ये जर हळदीचं मार्केट उपलब्ध करून दिलं सरकारच्या माध्यमातून, तर इथल्या शेतकऱ्याला 2 पैशांपेक्षा 4 पैसा नफा जास्त राहील। स्थानिक बाजारपेठ नसल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत असून सांगली बाजारपेठेत हळद पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना वाहतुकीवरती मोठा खर्च करावा लागतोय। लोकल मार्केट नसल्यामुळे खरी शेतकऱ्यांना अडचण येते, कारण इथून गाडी भरून जर पाठवायची म्हटली सांगलीला तर आज 250 ते 260 रुपये पर क्विंटलने भाडं द्यावं लागतंय आपल्याला। तर इथे एखादा जर मार्केट तयार केलं आपण शासनाच्या माध्यमातून, तर नक्कीच शेतकऱ्याला त्याचा 2 पैसे जास्त फायदा होईल। शेतात पिकवलेल्या या सोन्याला योग्य मोबदला मिळावा, यासाठी हक्काची बाजारपेठ जिल्ह्याला मिळावी हीच मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।